उन्हाळा आला की एक आरोग्य समस्या खूपच कॉमन होते, डिहायड्रेशन. याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. चला आज या महत्त्वाच्या विषयाबद्दल सोप्या भाषेत सविस्तर जाणून घेऊया. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात थकवा येतो, चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा तोंड सारखं कोरडं पडतं, नाही का? तर हे फक्त उष्णतेमुळे होत नाही, तर ही शरीरातल्या पाण्याच्या कमतरतेची म्हणजेच डिहायड्रेशनची एक महत्त्वाची सूचना असू शकते. चला तर आधी हेच समजून घेऊया की हा उन्हाळ्यातला छुपा धोका म्हणजे नेमकं काय आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होणं. म्हणजे बघा, जेवढा पाणी किंवा द्रव पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जातात त्यापेक्षा कमी घेतले जातात, तेव्हा ही परिस्थिती तयार होते. आणि उन्हाळ्यात असं होण्याची कारणं तर खूप आहेत. सगळ्यात मोठं कारण म्हणजे प्रचंड घाम येणं. त्याशिवाय दिवसभरात पुरेसं पाणी न पिणं किंवा उलट्या जुलाबासारख्या आजारपणामुळेही शरीर खूप वेगाने पाणी गमावतं. ओके, पण डिहायड्रेशन झालंय हे आपल्याला कळणार कसं? याची लक्षणं वेळीच ओळखणं फार महत्वाचं आहे, कारण जर दुर्लक्ष केलं ना तर गोष्ट गंभीर होऊ शकते. इथे ना एक गोष्ट लक्षात घ्या, लक्षणं दोन प्रकारची असू शकतात. सुरुवातीला म्हणजे सौम्य ते मध्यम लक्षणांमध्ये खूप तहान लागते, तोंड कोरडं पडतं किंवा थकवा जाणवतो. पण जर लघवी होणंच थांबलं, हृदयाचे ठोके एकदम वाढले किंवा व्यक्ती गोंधळ्यासारखी वागत असेल तर ही अत्यंत गंभीर लक्षणं आहेत. ही धोक्याची घंटा आहे. आणि एक गोष्ट लक्षातच ठेवा, अशी गंभीर लक्षणं दिसली की अजिबात वेळ घालवायचा नाही. ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. अशा वेळी घरगुती उपाय करण्याऐवजी थेट डॉक्टरांकडे जायचं. पण घाबरण्याचं कारण नाही. चांगली गोष्ट ही आहे की जर सुरुवातीच्या टप्प्यात डिहायड्रेशन ओळखलं तर त्यावर आपण घरीच अगदी सोपे उपाय करू शकतो. चला बघूया काय आहेत हे उपाय. शरीरातली पाण्याची पातळी परत जागेवर आणण्यासाठी काही गोष्टी खूप प्रभावी ठरतात. यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ORS. त्याशिवाय लिंबू, मीठ, साखरेचं पाणी, नारळ पाणी किंवा ताक हे सुद्धा खूपच उपयुक्त ठरतात. तज्ज्ञांच्या मते ORS हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. का? कारण त्यात असलेलं मीठ आणि साखरेचं योग्य प्रमाण आपल्या आतड्यांना पाणी आणि क्षार जास्त प्रभावीपणे शोषून घ्यायला मदत करतं. त्यामुळे ते फक्त पाणीच नाही तर घामावाटे निघून गेलेले महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा शरीरात भरून काढतं. पण फक्त काय प्यायचं हेच नाही तर कसं प्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एकाच वेळी गटागट पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोडं थोडं आणि सारखं पाणी पित राहणं महत्त्वाचं आहे. आणि जर घराबाहेर असाल तर दर 20-30 मिनिटांनी काही घोट पाणी पिणं गरजेचं आहे. आपला आहार, हो, आपलं जेवणसुद्धा आपल्याला हायड्रेटेड ठेवायला खूप मदत करू शकतं. टरबूज आणि काकडीसारखी जास्त पाणी असलेली फळं खा. जेवणात भात, डाळ आणि दह्यासारखे हलके पदार्थ ठेवा. आणि हो, तेलकट आणि मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा, कारण ते शरीरातील पाण्याची गरज आणखी वाढवू शकतात. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, परिस्थिती गंभीर कधी होते? जेव्हा रुग्ण तोंडाने काहीच घेऊ शकत नाही, सतत उलट्या होत आहेत किंवा तो बेशुद्ध पडला आहे. अशा वेळी अजिबात वेळ न दवडता हॉस्पिटलमध्ये नेऊन सलाईन म्हणजेच IV फ्लुइड्स लावणं अत्यंत गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. हे इथे अगदी तंतोतंत लागू होतं. चला तर मग डिहायड्रेशन होऊच नये म्हणून काय करायचं ते पाहूया. यासाठी ना काही सोप्या सवयी लावून घेणं खूप फायद्याचं ठरतं. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. सकाळी 11 ते दुपारी 4 या कडक उन्हाच्या वेळेत बाहेर जाणं टाळा. हलके सुती कपडे वापरा आणि चहा, कॉफीसारखी पेय कमी करा. आता बघा, डिहायड्रेशनचा धोका सगळ्यांना सारखा नसतो. काही लोकांवर याचा परिणाम जास्त पटकन आणि गंभीर होतो. यामध्ये लहान मुलं, वयस्कर व्यक्ती, मधुमेहाचे रुग्ण आणि जे लोक उन्हात जास्त वेळ काम करतात त्यांचा समावेश होतो. म्हणूनच या गटातल्या लोकांची, विशेषतः लहान मुलांची आणि घरातल्या मोठ्या माणसांची उन्हाळ्यात थोडी जास्त काळजी घ्यायला हवी, कारण त्यांच्या डिहायड्रेशन खूप लवकर गंभीर होऊ शकतं. तर ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता एक विचार नक्की करा. उन्हाळ्यासाठी आपली रोजची जीवनशैली खरंच तयार आहे का? आपण डिहायड्रेशनला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत का? यावर विचार करणं आपल्या सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.